की इतकं दुःख वाटतं की अंतकरण भरून येतं. आज आपले दादा असते तर दादांनी एवढी कामं केली, तीच लाईट समजा भारमुक्त केलं. परत आम्हाला इथं वाघांचं भीती, आमच्या अष्टापूरमध्ये 3 वाघ पकडले. एका महिलेवर हा वाघाचा हल्ला झाला, दादांनी दिवसा लाईट दिली. मला रात्रीचं पाणी धरत, मी शेतात पाणी धरतोय, आता गायला खालता घालो. आणि परत हे विषय कसा असा आहे की दादांच्या बाबतीत बोलायचं म्हणला की माझ्या मुलांची ऍडमिशन घ्यायची होती बारामतीला. योगेशबाई जगतापशी मी बोललो, त्यांनी दादांना फोन लावला. राजेंद्र बाबले माळेगावला इंजिनिअर कॉलेजला प्राचार्य होते. फोन लावला म्हणजे तुम्ही दादापर्यंत गेला. एवढी दादांनी गोरगरिबांची कामं केल्यात आणि दादाचं हे ऋण कधी ना भरून निघणार आहे. आणि आपल्या पुणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात तर नाहीच, पण पुणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात बी दादा म्हणजे जन्माला यायचं आहे. आणि आपल्या फक्त खरी श्रद्धांनी काय ठरवलं, दादांनी जे आपल्या जे चिन्ह दिलंय, दादा आज आपल्यात आत्ता नाहीत. आत्ता 11:30 वाजता अंत्यविधी दादांचा झाला, मी टीव्हीच पाहत होतो आणि गायला खालता आल्यामुळे तुम्ही आपल्या इथं आलं, मला भेटला. पण दादा वरून पाहिजे, तुम्ही घड्याळ पूर्ण येणं आपल्या मास्टर घड्याळ निवडून आणला. दादाला खरी ही शेवटची श्रद्धांची ठरल, हेच मी म्हणतो. तुम्ही आणि आम्ही समजांनी लक्ष ठेवायचं, घड्याळाचं मतदान करायचं, ही शेवटची दादाला ना श्रद्धांची ठरल.